महत्वाची आणि मोठी बातमी बातमीपत्राच्या सुरुवातीलाच पाहूयात। बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी येते शालेय विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे। 5वी आणि 8वीला जे विद्यार्थी नापास होत होते आता ते नापास झाल्यावर त्यांना नापासच केलं जाणार आहे। नापास विद्यार्थ्यांना यापुढे प्रमोट करण्यात येणार नाही। केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने याबाबतचा निर्णय घेतलाय। 5वी पुढील न नापास धोरण केंद्र सरकारने रद्द केलंय। पूर्वी 5वी आणि 8वीला वार्षिक परीक्षेत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना पास करून पुढच्या इयत्तेमध्ये प्रमोट केलं जायचं, मात्र आता असं होणार नाही। नापास विद्यार्थ्यांना 2 महिन्यात पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळेल, मात्र फेरपरीक्षेत नापास झाल्यास त्यांना प्रमोट केलं जाणार नाहीये। त्यामुळे 5वी आणि 8वीतील ढकलगाडी अखेर बंद करण्यात आली आहे। त्यामुळे तुम्हाला अभ्यास करून पास व्हावं लागेल। ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊ। 5वी आणि 8वीला नापास तर नापासच राहाल। नापास विद्यार्थ्यांना प्रमोट केलं जाणार नाही, म्हणजे त्यांना पुढच्या इयत्तेत पाठवलं जाणार नाही। 5वी पुढील न नापास धोरण केंद्राने रद्द केलंय। आता नापास विद्यार्थ्यांना पुढच्या इयत्तेत ढकललं जातं। नापास विद्यार्थ्यांना 2 महिन्यात पुन्हा परीक्षा द्यावी लागेल। 5वीं में और 8वीं में हर प्रयास करने के पश्चात यदि डिटेंशन करने की आवश्यकता पड़े तो डिटेन किया जाए, लेकिन उसमें यह भी प्रावधान किया गया है कि 8वीं कक्षा तक किसी भी बच्चे को हमारे स्कूलों से निष्कासित नहीं किया जाए। आपण जर पाहिलं असेल तर गेल्या काही वर्षांमध्ये विद्यार्थ्यांना फेल करण्याचं जी पॉलिसी बंद केली होती तेव्हापासून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा खूप प्रमाणात ढासळलेला आहे आणि हा दर्जा जर आपल्याला वाढवायचा असेल तर निश्चित पास हा एकच पर्याय तिथे असू शकतो। दुसरं म्हणजे पास आणि फेल याचा खरा अर्थ असा आहे की मुलांना शिकवल्या गेलेले सगळे कन्सेप्ट त्यांना समजले आहेत की नाही। जर कन्सेप्ट समजले असतील तर त्यांचा पाया भक्कम होईल आणि पाया भक्कम झाला तरच त्यांना त्यांच्या भविष्यासाठी या सगळ्या गोष्टींचा उपयोग होईल। म्हणून आम्ही सर्वजण ह्या निर्णयाचं स्वागत करत आहोत। वळत पुढच्या बातमीकडे। एक राज्य एक गणवेश पाठोपाठ आता शालेय अभ्यासक्रमामध्ये पुस्तकाला वह्यांची पानं जोडण्याचा निर्णय देखील रद्द होण्याची शक्यता आहे। दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी मागील वर्षी घेण्यात आलेला हा निर्णय रद्द करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत। शिक्षण विभागासाठी डोकेदुखी ठरलेल्या या निर्णयावरून कंत्राटदार आणि विभागातील आजी-माजी अधिकाऱ्यांमध्ये मोठे वादही सुरू झालेत। त्यामुळे काही दिवसातच हा निर्णय रद्द केला जाणार आहे, अशी माहिती मंत्रालयातील उच्चस्तरीय अधिकारी सूत्रांनी दिली आहे। पुढच्या बातमीकडे। नाताळच्या सुट्ट्या आणि नवीन वर्षानिमित्त तुळजापुरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे। कुलधर्म कुलाचार पूजा करण्यासाठी नवदाम्पत्यांनी तुळजापुरात गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। विठ्ठल दर्शनासाठी देखील पंढरपुरात भाविकांची गर्दी पाहायला मिळतेय। तिकडे विठ्ठल दर्शनासाठी रांग लागली आहे। गोपाळपूर रोडवरील पत्राशेड पर्यंत रांग पोहोचल्याचं पाहायला मिळालं। विविध शाळांच्या सहली पंढरपुरात दाखल झाल्या आहेत। जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी जेजुरी गडावर गर्दी केल्याचं दिसतंय। सलग सुट्ट्या असल्यानं भाविकांच्या जेजुरी गडावर दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत। त्यामुळे पुणे दगडूशेठ हलवाई गणपती असेल, कोल्हापुरातील अंबाबाई असेल, तुळजाभवानी, पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी आणि जेजुरी, सध्या भाविकांनी ही सगळी ठिकाणं फुलून गेली। आणि आता बातम्या पाहायच्यात राजकीय वर्तुळातल्या। बातमी आहे मोठी बातमी। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेतल्याची। सूर्यवंशी कुटुंबियांचं सांत्वन राहुल गांधींनी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांवर त्यांनी गंभीर आरोप केलाय। सोमनाथची पोलिसांनी हत्या केली असून याला जबाबदार मुख्यमंत्री आहेत, असा गंभीर आरोप राहुल गांधींनी केलाय। पोलिसांनीच सूर्यवंशीची हत्या केल्याचा राहुल गांधी म्हणतात। दलित असल्यानं सोमनाथ सूर्यवंशीची हत्या झाली असं राहुल गांधींनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटलं। पुलिस ने इनकी हत्या की है। इसको इस युवा को इसलिए मारा गया है क्योंकि वो दलित है और वो कॉन्स्टिट्यूशन की रक्षा कर रहा था और चीफ मिनिस्टर ने असेंबली में पुलिस वालों को मैसेज देने के लिए झूठ बोला है।
आरएसएस की विचारधारा, कॉन्स्टिट्यूशन को खत्म करने की विचारधारा है। हम चाहते हैं कि एकदम ये मैटर रिजॉल्व किया जाए और जिन लोगों ने ये किया है उनको सजा मिले। केवळ राजकीय हेतून आले होते। ही केवळ राजकीय भेट होती। लोकांमध्ये जाती जातींमध्ये विद्वेष तयार करायचा। जर त्या चौकशीमध्ये कुठल्याही प्रकारे मारहाणीमध्ये किंवा अशा प्रकारच्या गोष्टींमुळे हा मृत्यू झालाय असं बाहेर आलं तर कोणालाही सोडलं जाणार नाही। मारहाण करून सोमनाथची हत्या केली असा गंभीर आरोप सोमनाथच्या आईनं देखील केला। सोमनाथच्या मारेकरांना फाशीची शिक्षा देऊन लवकरात लवकर न्याय द्या अशी मागणी सोमनाथच्या आईनं केली आहे। सांगितलं सरांना आमची न्याय लवकरात लवकर व्हावा आणि जे जे आहेत ना मारलेले त्यांना शिक्षा द्या, कठोर शिक्षा द्यावा, फाशीचं सजा त्यांना द्यावा हे बोललं। हे आमचं लवकर न्याय करा। ते काय म्हटले तुम्हाला? होईल म्हणले, कायदेशीर काय आहे ते होईल म्हणले। कायदा हाय, संशय हाय, मारहाण करून माझ्या मुलाचा मर्डर केलाय। तो मर्डर केल्यानंतरच माझा मुलगा मरण पाहिलाय ना। हा, माझ्या मुलाला आजार नव्हता, काही नव्हता। माझ्या मुलाला 4 दिवस मारून 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 पार त्याचे हाडं मोडून मर्डर करून त्याचा जीव घेतला। संशय काय हायच। पुढची बातमी परभणीमध्ये संविधान शिल्पाची विटंबना झाल्यानंतर ताब्यात घेतलेल्या सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू न्यायालयीन कोठडीत झाला होता। पोलिसांच्या मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येतोय, तर सोमनाथचा हृदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं। हे प्रकरण नेमकं काय पाहूया। परभणीत संविधान विटंबनेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं। आंदोलनात सहभागी झालेल्या सोमनाथ सूर्यवंशीला पोलिसांनी अटक केली। न्यायालयीन कोठडीत सोमनाथ सूर्यवंशीचा संशयास्पद मृत्यू झाला। पोलिसांच्या मारहाणीत सोमनाथचा मृत्यू झाल्याचा कुटुंबियांनी आरोप केलाय। हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात मृत्यू झाल्याचा पोलिसांकडून दावा केला जातोय। सोमनाथ सूर्यवंशीला श्वसनाचा आजार असल्याचा रिपोर्टमध्ये उल्लेख करण्यात आलाय। दुसरीकडे बीडमधील संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणी वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडेंच्या संबंधांवरून राजकारण चांगलंच तापतंय। अशातच कराड आणि मुंडे यांची व्यावसायिक भागीदारी असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाडांनी केलाय। आव्हाड यांनी या संदर्भातले व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेसचा स्क्रीनशॉट पोस्ट केल्याचं दिसतंय। दुसरीकडे बीडमधील संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणी वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडेंच्या संबंधांवरून राजकारण चांगलंच तापतंय। अशातच कराड आणि मुंडे यांची व्यावसायिक भागीदारी असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाडांनी केलाय। आव्हाड यांनी या संदर्भातले व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेसचा स्क्रीनशॉट पोस्ट केल्याचं दिसतंय। पुढच्या बातमीकडे मंत्रिपद न मिळाल्यानं नाराज असलेल्या भुजबळांनी आज थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचीच भेट घेतली। भेटीमध्ये फडणवीसांनी मार्ग काढणार असल्याचं आश्वासन दिल्याचं भुजबळ म्हणतात। तसंच 8 ते 10 दिवसांनी पुन्हा भेट घेणार असल्याचंही भुजबळांनी यावेळी नमूद केलं। त्यामुळे फडणवीस वेगळा कोणता मार्ग काढणार याबाबत चर्चा रंगू लागली आहे। मात्र भुजबळांनी अजितदादांची भेट न घेता थेट फडणवीसांची भेट घेतल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत। राज्य मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे नाराज झाले। कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसीचं नुकसान होणार नाही याची काळजी मला सुद्धा खूप आहे आणि कदापि जे आहे ओबीसीचं नुकसान होऊ देणार सुद्धा नाही। 8-10 दिवस मला तुम्ही द्या, 8-10 दिवसानंतर आपण पुन्हा भेटू आणि निश्चितपणे जे आहे काय ते एक चांगला मार्ग जे आहे याच्यातून निश्चितपणे आपण शोधून काढू।
आणि राष्ट्रीय स्तरावर भुजबळ साहेबांसारखा एक नेता ज्याला देशाच्या अन्य राज्यातही मान्यता आहे, त्यांना आम्हाला राष्ट्रीय पातळीवर पाठवायचं आहे. भुजबळ साहेबांचं मत जरा वेगळं होतं, त्याच्यामुळे हा प्रश्न निर्माण झालेला आहे. पण आम्ही सगळे मिळून याच्यावर तोडगा काढू आणि भुजबळ साहेबांसारखा एक नेता हा आमच्यासोबत मैदानात असला पाहिजे, या दृष्टीनं त्यातनं मार्ग काढला जाईल. भुजबळांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली आहे. सागर बंगल्यावर दोघांमध्ये 40 मिनिटं खलबतं झाली. 8 ते 10 दिवसात पुन्हा भेटून तोडगा काढण्याचं फडणवीसांचं आश्वासन. काल ओबीसी नेत्यांची चर्चा, तर आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडली आहे. अजित पवारांना न भेटताच भुजबळ फडणवीसांना भेटले, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. आणि आता एक महत्वाची बातमी तुम्हाला सावध करणारी आहे, कारण एक कॉल येईल आणि तुम्ही कंगाल व्हाल. होय, 2024 या वर्षात सायबर फसवणुकीचे सर्वाधिक गुन्हे हे नोंदवले गेलेत. महाराष्ट्र आणि मुंबईत मोठ्या प्रमाणात गंडा घालण्यात आलाय. सायबर गुन्हेगारांकडून फसवणुकीचे वेगवेगळे प्रकार शोधले जात आहेत. डिजिटल अरेस्ट, शेअर मार्केट गुंतवणूक यासारख्या नव्या फंड्यांचा वापर करून लोकांची फसवणूक केली जाते. एकट्या मुंबईत सायबर गुन्हेगारांनी तब्बल 1200 कोटी रुपये लुटले. मुंबईत वर्षभरात 1200 कोटी रुपयांची सायबर फसवणूक झाली. एकट्या मुंबईत 11 महिन्यात 55,000 तक्रारी दाखल झाल्या. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतो. डिजिटल अरेस्ट ब्लॅकमेलिंगचा हा नवा फंड आहे. सायबर गुन्हेगारांकडून सामान्यांच्या आयुष्यभराच्या कमाईची लूट केली जाते. सायबर गुन्हेगारांकडून वापरण्यात येणारी 6,500 सिम कार्ड्स बंद आहेत. सायबर क्राईमचं भस्म्या पॅन्डेमिकचं रूप घेतलेलं आहे त्याने. तो एवढा मोठा झाला आहे की सर्वात मोठा गुन्हा म्हणून आज त्याच्याकडे बघण्यात येत आहे. कारण बाकी कुठचेच गुन्हे ह्या मुंबई शहरात, ह्या महाराष्ट्र प्रदेशात होत नाही आहेत, तर फक्त आणि फक्त सायबर क्राईमचे गुन्हे होत आहेत. आणि दुःख आणि व्यथा म्हणजे की हे सगळे सायबर क्राईमचे गुन्हे आहेत, त्यांची FIR सुद्धा होत नाही. आपल्याला जर बघाल तर 55-60 हजार कंप्लेंट आणि 200-300 FIR असा सध्या आपला हे त्याचं रेशो चाललेलं आहे. लाडक्या बहिणीला डिसेंबरचा हप्ता शेवटच्या आठवड्यात मिळणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. मात्र सरकारनं याबाबत कोणत्याही हालचाली केलेल्या नसल्यानं आता हा हप्ता नव्या वर्षातच मिळणार की काय असा सवाल उपस्थित झालाय. नव्या वर्षात लाडकीची संक्रांत गोड होणार का आणि दोन्ही हप्ते एकत्रच मिळणार का, पाहूया. लाडकीला डिसेंबरमध्ये हप्ता नाहीच. डिसेंबरची ओवाळणी नवीन वर्षातच. जानेवारीत संक्रांत गोड होणार. राज्यातील गरीब महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरमहा 1500 रुपये देण्याचं जाहीर केलं. या योजनेअंतर्गत नोव्हेंबरपर्यंतची रक्कम मिळाली आहे. त्यामुळे डिसेंबरच्या हप्त्याची सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे. हिवाळी अधिवेशनानंतर डिसेंबरची रक्कम दिली जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या सुरुवातीला जाहीर केलं होतं. मात्र डिसेंबर महिना संपत आला तरी बहिणींना अद्याप ओवाळणी मिळालेली नाही. त्यामुळे सरकारच्या निर्णयाकडे बहिणींचं लक्ष लागलंय. 1500 रुपयांचा हप्ता जमा होण्यासाठी आणखी काही दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. डिसेंबरच्या हप्त्याबाबत मुख्यमंत्री काय म्हणाले होते पाहूयात. कोणतीही शंका मनात ठेवू नका. जी आश्वासनं आम्ही दिलेली आहेत, ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत, एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही. ज्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं, हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो.
आतापर्यंत या योजनेत काय झालं ते देखील पाहूयात. जुलै ते नोव्हेंबर पर्यंतचे 7,500 रुपये सरकारनं बहिणींच्या खात्यात दिवाळीपूर्वीच जमा केले. दरम्यान विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली. त्यामुळे सरकारनं 15 ऑक्टोबर पर्यंत अर्ज भरण्याची मुदत दिली होती. आचारसंहिता संपल्यानंतर प्रलंबित अर्जांची छाननी सुरू करण्यात आली. त्यानंतर त्रुटीयुक्त अर्ज बाद करण्यात आले. निकष पूर्ण न करणारे पुणे पिंपरीसह राज्यातील अनेक ठिकाणचे हजारो अर्ज बाद झाले. मंजूर अर्जदारांचे आधार कार्ड बँक खात्याशी जोडण्यात आले. योजनेचे निकष बदलणार नाहीत असं सरकारनं जाहीर केलंय. महायुतीनं विधानसभा निवडणुकीत घोषणा केल्यानुसार दरमहा रक्कम 1,500 रुपयांवरून 2,100 करण्यात येणार आहे. त्याकडेही बहिणींचं लक्ष लागलंय. तर डिसेंबरचा हप्ता नवीन वर्षातच मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारनं डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र दिला तर लाडक्या बहिणींची संक्रांत आणखीनच गोड होणार यात शंका नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. पुढची बातमी. पीएम आवास योजनेअंतर्गत आता एका वर्षात 20 लाख घरं देण्याची घोषणा केंद्र सरकारनं केली आहे. ग्रामीण भागातील कच्च्या घरात राहणाऱ्या नागरिकांना याचा फायदा होणार आहे. लाडक्या बहिणींना देखील घरकुल योजनेचा लाभ मिळणार असल्याचं मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलंय. दुचाकी, मोबाईल असणाऱ्यांनाही योजनेचा फायदा होणार आहे. पूर्वीचे सर्वेक्षणातील निकष काढण्यात आले. बेघर असलेल्यांना नवीन सर्वेक्षणामध्ये घेण्यात येत आहे. जे बेघर असतील त्यांना पुढच्या वर्षी घरं मिळणार असल्याची माहिती फडणवीसांनी दिली आहे. महाराष्ट्रातल्या गरिबांकरता, कच्च्या घरात राहणाऱ्यांकरता, बेघरांकरता एका वर्षात 20 लाख घरं देण्याची अनाउन्समेंट आत्ताच केंद्रीय ग्रामविकास मंत्री आदरणीय शिवराज सिंग चौहान साहेबांनी केलेली आहे. की पूर्वी सर्वेक्षणामधले जे निकष होते ते निकष देखील आता त्या ठिकाणी डायल्यूट करण्यात आलेले आहेत. पीएम आवास योजनेअंतर्गत सर्वांना घर मिळणार आहे. त्यामुळेच दुचाकी, मोबाईल असणाऱ्यांनाही योजनेचा फायदा होणार आहे. याआधी निकष वेगळे होते, ते निकष देखील आता बदलण्यात आलेत. पूर्वीच्या सर्वेक्षणातील निकष आता काढण्यात आले. तर बेघर असलेल्यांना नवीन सर्वेक्षणामध्ये घेण्यात येणार आहे. ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर या योजनेवर. दुचाकी, मोबाईल, लँडलाईन फोन असणारेही योजनेसाठी आता पात्र असतील. मोटार नियंत्रित मासेमारीची बोट, फ्रीज असणाऱ्यांनाही योजनेचा लाभ मिळेल. मासिक उत्पन्न 15,000पेक्षा कमी असणाऱ्यांचाच समावेश केला जाईल. लाडकीला घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे. पुढच्या बातमीकडे. मंत्रिमंडळातील खाते वाटपानंतर आता पालकमंत्री पदाचा पेच निर्माण होतोय. पालकमंत्री पदावरून रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीत पुन्हा बॅनर वॉर सुरू झालंय. रायगडच्या फिक्स पालकमंत्री असे गोगावलेंचे बॅनर सध्या लावण्यात आलेत. तर आदिती तटकरे यांचे बॅनरही लागले आहेत. यावर भावी पालकमंत्री असा उल्लेख करण्यात आलाय. बडतर्फ IAS अधिकारी पूजा खेडकरला दिल्ली हायकोर्टानं चांगलाच दणका दिलाय. पूजा खेडकरला अटकपूर्व जामीन दिल्ली हायकोर्टानं फेटाळला. त्यामुळे कोणत्याही क्षणी पूजाला अटक केली जाऊ शकते. हे प्रकरण UPSCचं नाही तर समाजाची फसवणूक करणार असल्याचं निरीक्षण कोर्टानं नोंदवलंय. त्यामुळे पूजा खेडकरला कोणत्याही क्षणी अटक होण्याची आता शक्यता आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी आता नागपूर विमानतळाच्या रनवेच्या कामाची पाहणी केली आहे. रनवेचं काम पूर्ण न झाल्यानं गडकरींनी जनतेची माफीही मागितली. 1 महिन्यात काम पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी कंत्राटदाराला दिले. तर 3 किलोमीटरच्या रनवेसाठी 1.5 वर्ष कसं लागतात हे हास्यास्पद असल्याचं गडकरींचं म्हणणं आहे. नागपूर विमानतळाच्या रनवेची गडकरींनी पाहणी केली आणि कंत्राटदाराला खडे बोल सुनावले. 3 किलोमीटरच्या रनवेला 1.5 वर्ष कसं लागतं असा सवाल गडकरींनी उपस्थित करत कंत्राटदाराला धारेवर धरल्याचं पाहायला मिळालं. यावेळी त्यांनी जनतेची माफीही मागितली आहे. नागपूरकरांची माफी मागितल्याचं पाहायला मिळालंय. 1 महिन्यात काम पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी कंत्राटदाराला यावेळी दिले. बातमी माजी क्रिकेटपटू संदर्भातली. भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याला प्रकृती अस्वस्थ्यामुळे भिवंडीमधल्या पूर्णा येथील आकृती हॉस्पिटल या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती सुधारत असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.
विनोद कांबळी यावर पुन्हा हॉस्पिटलमध्ये उपचार केले जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून विनोद कांबळी याची तब्येत अत्यंत खालावल्याचं पाहायला मिळत होतं. हे वानरसेना उद्या तरी आम्ही मला इथे आणलं ते हे बघा ताकद आहे अजून पण. भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीवर भिवंडीतल्या रुग्णालयात सध्या उपचार केले जात आहेत. काही अटी ठेवण्यात आल्या होत्या. मागच्या काही दिवसांमध्ये विनोद कांबळीनं पुन्हा एकदा मदतीसाठी विचारणा केली होती, तेव्हा त्याच्या पुढे काही अटी ठेवण्यात आल्या. त्यानं दारूचं व्यसन सोडल्यास त्याला मदत केली जाईल असंही सांगण्यात आलं होतं. भिवंडीतल्या आकृती हॉस्पिटलमध्ये सध्या विनोद कांबळीवर उपचार केले जात आहेत.